नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिला आहेत किंवा ज्या महिलांना मार्च एप्रिलचा हप्ता मिळाला नाही, या महिलांसाठी महिला व बालविकास विभागाकडून एक आवाहन करण्यात आलेले आहे। सर्व महिलांसाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे। ते आवाहन काय, ते आवाहन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे चॅनल नवीन असाल तर लाडक्या बहीण योजनेच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्रामला आपलं गजानन टेक्निकल नावाचं जे पेज आहे त्यालाही फॉलो करायला विसरू नका। तर बघूयात सविस्तर माहिती काय आणि कोणतं आवाहन हे महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून करण्यात आले। बघू शकता महिलांनो, महिला व बालविकास विभाग यांच्या माध्यमातून हे पत्र काढण्यात आलेलं आहे। हे पत्र 19 मे 2026 रोजी काढण्यात आलेलं आहे आणि हे महिला व बालविकास विभाग यांच्या मुख्य ऑफिसमधून काढण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये काय तर बघू शकता, विषय लाडक्या बहिणींना अखेरची संधी यामध्ये खाली प्रसिद्ध झालेल्या बातमी संदर्भात त्याच्यामध्ये काय तर बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या KYC करण्याच्या मुदतीत योग्य ती कागदपत्र सादर करू न शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागात कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी बातमी लाडक्या बहिणींना अखेरची संधी या मध्याखाली G24 तास या न्यूज चॅनलने व लोकसत्ता वृत्तपत्राने प्रसिद्ध केली होती। याबाबत स्पष्टता करण्यात येत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC करू न शकलेल्या महिलांना जिल्हा व महिला बालविकास विभागात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले नाहीत। लक्षात घ्या, याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागात कागदपत्र सादर करण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले नाहीत। तथापि लाडकी बहिणींना अखेरची संधी या मध्याखाली G24 तास या वृत्तवाहिनीने या लिंकवर बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याबाबतची खात्री शहानिशा न करता अनव्हेरिफाईड प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तसेच लोकसत्ता व वृत्तपत्रात देखील लाडक्या बहिणींना अखेरची संधी या मध्याखाली वृत्तपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत KYC न करू शकलेल्या महिलांना जिल्हा व महिला बालविकास कागदपत्रे सादर करण्याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही। तथापि वृत्तवाहिनी व वृत्तपत्र माध्यमातून सदर बातमी सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध होत आहे। त्यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बाबत संभ्रम निर्माण होत असून त्यामुळे महिला व जिल्हा बालविकास विभागामध्ये गर्दी करत आहेत। तर हे होतं महिलांसाठी मोठं आव्हान की त्यांनी कोणताही निर्देश दिलेले नाहीत किंवा शासन स्तरावरून अशी कोणतीही माहिती आलेली नाही की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी KYC करू न शकलेल्या महिलांनी महिला व बालविकास विभागामध्ये कागदपत्रे द्यावीत। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलशी जोडले राहा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।